प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दयासागरा। अज्ञात नव हरुणी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवे। विरंब गणनायका गजमुखा शिवसुता भक्तान बहु तोषवी। भक्त नेहमीच आपल्या अडचणी आणि विघ्न दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात। म्हणूनच स्वतः विघ्नहर्ता भाद्रपद महिन्यामध्ये भक्तजनांची विघ्न हरण्याकरिता या भूतलावर विराजमान होतात। सण गणेश चतुर्थी, बाप्पाचं आगमन। गणेश म्हणजे 64 कलांचा अधिपती आणि या अधिपतीला भक्त गणपती अशा नावाने हाक मारतात। गणेश हा श्रीदेव महादेव आणि देवी पार्वती यांचा सुपुत्र। गणेशाचा जन्म पण हा थोडा आगळावेगळाच झाला। देवीने आपल्या मळापासून गणेशाची मूर्ती साकारली आणि पूजा करून श्री गणेश यांचा जन्म झाला। गणेशाचा शरीर आकार हा थोडा वैशिष्ट्यपूर्णच आहे। हत्तीची सोंड आणि मानवी शरीर, काय कारण असेल? ह्यात पण महादेवांचीच लीला। महादेवाने क्रोधात येऊन आपल्या सर्व शक्तिशाली त्रिशूळाने गणेशाचा मुख त्याच्या शरीरापासून वेगळा केला आणि नंतर माता पार्वतीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी दक्षिणेला तोंड केलेली हत्तीची सोंड लावून परत गणेशाला जीवदान दिले। याच लीला घडत असताना सर्व देवी देवता कैलास पर्वतावरती जमा झाल्या। श्रीहरींनी गणेशांना प्रथमपूज्य असा मान दिला। तसेच सर्व देवी देवतांनी श्री गणेशाला त्यांच्याकडे असलेल्या शक्तींचे वरदान दिले आणि गणेश 64 कलांचे अधिपती झाले। गणपती हे हिंदू धर्माचे दैवत आहे व त्यांची प्रतिमा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात संपूर्ण भारतभर आढळते। कला आणि विज्ञानाचा संरक्षक तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणजे गणपती प्रसिद्ध आहेत। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। गणेश चतुर्थीच्या पवित्र सणाला आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार पद्धतीने साजरा करूया। गणपती बाप्पा मोरया।